जयकुमार गोरेंनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजांपैकी एका महिलेचा छळ केला. संजय राऊतांचा गंभीर आरोप. पीडित महिला विधान भवनाच्या समोर काही दिवसात उपोषण करणार, राऊतांची माहिती. पश्चिम महाराष्ट्रामधल्या एका मंत्र्यानं महिलेला विवस्त्र फोटो पाठवला. तोच मंत्री जेलमध्ये जाऊन आल्यावर महिलेला ब्लॅकमेल करतो, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप. 2017 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात कोर्टानं निर्दोष सोडले. 2019 मध्ये या प्रकरणाचा निकाल लागला होता. विरोधकांच्या आरोपांना आमदार जयकुमार गोरे यांचं उत्तर. आरोप करणाऱ्यांवरती हक्कभंग दाखल करणार, बदनामीचा खटलाही दाखल करणार, जयकुमार गोरे यांचा आरोप करणाऱ्यांना इशारा. पत्रकारांच्या समोर आमदार जयकुमार गोरे खोटं बोलले, अंजली दमानिया यांची एक पोस्ट. आमदार गोरेंनी त्यांच्यावरती झालेल्या आरोपांनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दमानियांची पोस्ट. विधान परिषदेमधील कोरटकरांवरून विरोधकांचा गोंधळ. प्रश्नोत्तराच्या तासात जमिनीवरती बसून विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. विधानसभेच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन. कोश्यारी आणि कोरटकर यांच्यासह अनेकांकडून शिवरायांचा अपमान. सरकार त्यांना सुरक्षा देऊन अपमान करते, विरोधकांची घोषणाबाजी. पंडित नेहरूंचं शिवरायांवरती आक्षेपार्ह लिखाण. हिंमत असेल तर त्यावरती बोला, फडणवीसांचं विरोधकांना आवाहन. कोरटकर वगैरे चिल्लर लोक, त्यांच्यावरती कारवाई होणारच, फडणवीसांचं आश्वासन. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर याला सरकार सहन कसं करतंय, जितेंद्र आव्हाड यांचा संताप. कोरटकर सोलापूरकरला का वाचवलं जातंय, आव्हाड यांचा सवाल. फोन हॅक करून इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन करण्यात आला, प्रशांत कोरटकर यांचा दावा. मोबाईल फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचा या ठिकाणी कोरटकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये दावा. प्रशांत कोरटकरकडे असलेली रोल्स रॉयस कार सीआयडी जप्त करणार. प्रशांत कोरटकर सध्या मध्य प्रदेशमधल्या इंदूरमध्ये फरार झाल्याची माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संतापजनक वक्तव्य केल्याचा कोरटकरवरती आरोप. प्रशांत कोरटकरकडे असलेली आलिशान कार चिटफंड घोटाळ्यामध्ये तुरुंगात असलेल्या महेश मोतेवारची. आमदार रोहित पवार यांचा आरोप. प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर कोणावरही कारवाई झालेली नाही. महापुरुषांचा अपमान केला तरी सरकार त्यांना वाचवतंय, आदित्य ठाकरे यांचा सरकारवरती आरोप. उद्या फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. यावेळी प्रशांत कोरटकर यांनी दिलेल्या धमकी प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर आंदोलन करण्याचा शिवप्रेमी आणि इंडिया आघाडीचा इशारा. कोरटकर यांच्यासह केशव वैद्य यांच्यावरही कारवाईची मागणी. विधानसभेमध्ये गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरेंमध्ये जुगलबंदी. मंत्र्यांना खातं कळतं की नाही, आदित्य ठाकरे यांचा गुलाबरावांना सवाल. तर खातं कळतं म्हणूनच त्यांच्या वडिलांनी मंत्रिपद दिलं होतं, गुलाबराव यांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये बैठक. विधिमंडळातील एकाच कक्षामध्ये तिन्ही नेत्यांमध्ये बैठक. बैठकीतील विषय मात्र गुलदस्त्यात. महायुती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये विधिमंडळ समित्यांच्या वाटपांचा फॉर्म्युला ठरला. भाजपला 11, शिंदेच्या शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादीला मिळणार 4 समित्या. विरोधी पक्षनेता निवडीसाठी विधिमंडळाकडून विविध दाखले तपासले जाणार. केंद्रासहित इतर राज्यांमधील नियमांची माहिती घेत विधिमंडळ आढावा घेणार. त्यामुळे विरोधी पक्षनेता निवड ही लांबणीवरती पडण्याची शक्यता. भास्कर जाधव यांच्या नावाला शिंदेच्या शिवसेनेचे आणि भाजपचे आमदार विरोध करण्याची शक्यता. भास्कर जाधव यांनी भाजपच्या आमदारांचं निलंबन केलं होतं, त्यावरून विरोधाची शक्यता. चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या आमदारकीला आव्हान. निवडणूक निकालाच्या विरोधात महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार प्रशांत यादव यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका. विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून भास्कर जाधव यांचं नाव महाविकास आघाडी म्हणून दिलेलं आहे. भाई जगताप यांचं वक्तव्य. तर विधान परिषदेच्या संदर्भात एकत्र बसून निर्णय घेऊ, भाई जगतापांची माहिती.
आम्ही विरोधकांचं संख्याबळ पाहत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यानुसार आम्ही भास्कर जाधव यांचं नाव दिलं. आता अचानक संख्याबळ का तपासलं जात आहे? ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांचा सवाल. कोराटकर आणि सोलापूरकर यांच्या विरोधात स्थगन प्रस्ताव दिला, मात्र सरकारनं बोलण्याची संधी दिली नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव यांचा आरोप. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचं निलंबन. अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमींचं निलंबन. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडलेल्या निलंबनाचा प्रस्ताव एकमतानं मंजूर. अबू आझमी यांचं निलंबन अधिवेशन संपेपर्यंत ठेवायचं की निलंबनाचा कालावधी वाढवायचा, यासाठी समिती गठीत. पुण्यामध्ये अबू आझमींच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. अबू आझमींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिवसैनिकांची मागणी. अबू आझमींवरती केवळ निलंबनाची कारवाई नको, त्यांची आमदारकी रद्द करा, आमदार नितेश राणे यांची मागणी. अबू आझमी यांच्या वक्तव्याचे उत्तर प्रदेश विधान परिषदेतही पडसाद. पार्टीतून अबू आझमींची हकलपट्टी करा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विधानसभेत मागणी. अबू आझमी यांच्या शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघामध्ये मनसेकडून बॅनरबाजी. अबू आझमींवरती देशद्रोही हा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. संगमेश्वरमध्ये सरदेसाई वाडा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक उभं केलं जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषदेमध्ये माहिती. वाल्मिक कराडची कोट्यवधींची संपत्ती जप्त व्हावी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची मागणी. तर धनंजय मुंडे हेच वाल्मिक कराडचे मास्टर माइंड, रोहित पवार यांचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रामध्ये माहिती माझाच्या हाती. कराडनं 3 आयफोनमधील डेटा डिलीट केल्याचं उघड. कराडनं डिलीट केलेला डेटा एसआयटीनं केला रिकव्हर. आवादा कंपनीकडे खंडणी मागतानाचेही काही व्हिडिओ उपलब्ध. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.